पद्धतीने काय सांगाल नेमका ज्या ठिकाणी पालिकेची कारवाई करण्यात आली आहे, सर्व लोक जमले आणि मराठी गिर समिती असलेली पाठी असलेली एक स्टॉल तोडण्यात आली? बघा, तुमच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की इलेक्शन नव्हतं तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. इलेक्शन संपल्या 10 दिवस पण होत नाहीये, महापौर बसले खुर्चीवर विराजमान झालेत, त्याच्यानंतर ही कारवाई चालू झाली. सत्ताधारी जे नगरसेवक आहे, जसं मला माहिती मिळण्यानुसार, म्हणजे ते स्वतःला कार्यसम्राट बनायच्या भूमिकेमध्ये चाललंय. आपल्या वॉर्डामध्ये सगळी अर्ज बिर्ज देऊन फेरीवाले उठा अशी परिस्थिती करून टाकली आहे. या ठिकाणी बघा तोडक कारवाई चालू आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं चाललेलं आहे, लक्षात घ्या. मला आयुक्तांना साहेबांना एवढं सांगायचं आहे की जे तुम्ही फेरीवाल्याची समिती बनवलेली आहे, फेरीवाल्याची त्या ठिकाणी तुम्ही स्कुटनी केलेली आहात, त्याच्यानंतर पण तुम्ही कारवाई करताय. 90 रुपये त्यांच्याकडनं घेताय तुम्ही, आणि तरी पण त्यांच्यावर कारवाई. व त्यांना इंटिमेशन द्या, तुमची गाडी उचलायचं काही मोहीम चालू आहे, कायदेशीर असलेले या ठिकाणी बसा. आणि या ठिकाणी जे हप्ते बरोबर देतात त्यांच्या गाड्या तोडल्या नाही, त्यांच्या गाड्या तशा ठेवल्यात. आणि जे बिचारे गरीब लोक आहेत, मराठी माणसाची गाडी, मराठी एकीकरणच्या वतीने गाडी लावलेली त्या ठिकाणी, त्याच्यावर तोडक कारवाई. म्हणजे आणि पुरुष मारतायत महिलांना, केस करतायत, म्हणजे कुठेतरी शोकांतिक आहे. म्हणजे मीरा भाईंदर चाललंय काय? नरेंद्र मेहता साहेबांना, महापौर मॅडमना मला हे सांगायचे काय चाललंय, म्हणजे तुम्ही काय ठरवलंय का? लोकांचं घर उद्ध्वस्त करायचं ठरवलंय की काय? तसं सांगा, म्हणजे तसं आम्ही त्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू तुमच्यासमोर. मला एवढंच बोलायचं, या ठिकाणी जे गरीब लोक जे आता तुम्ही या माध्यमातून तुम्ही लोन दिलेलं आहे, लक्षात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लोन दिलंय, सरकारने लोन दिलंय, आणि लोन देऊन सुद्धा जर त्याच्यात तुम्ही अशी विटंबना करत असाल, ती शोकांतिक आहे. मीरा भाईंदरमध्ये फक्त काय म्हणजे तुम्हाला फक्त पैसे जमा करण्यासाठीच ठेवलेलं आहे की काय? 90 रुपये जास्तीत जास्त मिळावे म्हणून कॉन्ट्रॅक्टर दिवसांदिवस फेरीवाले भरती करत चाललाय. नगरसेवक आपले फेरीवाले भरती करत चाललेत. हे कसं चालणार? लक्षात घ्या तुम्ही. मीरा भाईंदरमध्ये काय मोगलाई आहे की काय? अशी परिस्थिती आली. मला वाटतं की असं चालू राहिलं तर या नगरसेवकाच्या आणि महापौराच्या बंगल्यावरच आता मोर्चा काढायची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे बघा, विचार करा, हे यांची आई वडील, हे विधवा आज विचार करा, आज घराचं पालन पोषण करताय. त्या महिलाची गाडी विचार करा, 1.5 लाखाची गाडी बनवलेली, त्या महिलाचे काय घरी खाणार का ते सांगा ना. तुमच्या त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या चालू आहेत, हे बिचारे वडापाव आणि भजी विकून काय कमावणार ते सांगा ना. लोकांची काहीतरी तुम्हाला काही तळमळ आहे की नाही? काय फक्त एक आठवडा सुद्धा झाला नाही तुम्ही पदभार सांभाळलेला आहे महापौर मॅडम, आणि हे असे तुम्ही ज्या लोकांच्या गाडीवर बुलडोजर फिरवत असाल तर ह्यांच्यावरच फिरवा ना, बुलडोजर ह्यांच्यावरच फिरवा, म्हणजे विषय संपेल ना. आणि आम्ही, लक्षात घ्या, आम्ही आता तयारी केलेली आहे. या सर्वांच्या फेरीवाल्यांना आम्ही आवाहन करतो तुमच्या माध्यमातून, एकत्र या, ह्यांच्या घरावर आपण मोर्चा नेऊया. तर तुम्हाला खरोखर जर मारायचं असेल तर ह्यांना पण मारून टाका. आमच्यावर बुलडोजर सर्व आम्ही बघतो काय करायचं काय. नरेंद्र मेहता साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, कळकळीची विनंती करतो, असा अन्याय होता कामा नये, कळकळीची विनंती करतो, लक्षात घ्या. अन्यथा तुमच्यावर पण दरवाजावर आम्हाला यायला वेळ लागणार नाही, हे तुमच्या या माध्यमातून सांगतो. मराठी महापौर बसावा म्हणून मराठी लोकांनी आग्रह धरला होता आणि सूडबुद्धीने कारवाई केली असं वाटतं? मी काय बोलतो, सूडबुद्धीने असं बोलणार नाही. मला नगरपालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे चाप ओढला जातोय, लक्षात घ्या. बदनाम कोण होत आहे? आयुक्त होत आहेत, बदनाम कोण होत आहेत? वॉर्ड ऑफिसर होत आहेत. त्यामुळे नगरसेवक जेवढे निवडून आलेत ना पैसे खर्च करून, कळलं की नाही, त्यांची वसुली आता चालू करण्याची भूमिका त्यांनी घेतली, लक्षात घ्या. कारण करोड रुपये, लाखो रुपये खर्च करून जे आलेत ना निवडून, आता वसूल कसे करायचे तर अशा पद्धतीने वसूल करायचा जाहीर आरोप आहे माझा. त्यामुळे नगरसेवकांना पण सांगतो, पैसे पाहिजे असतील तर हक्कानी सांगा, बाबा आम्हाला 1000 रुपये महिना द्या, पण उगाच कधी अशी फालतू विटंबना करून, उगाच दिशाभूल करून लोकांच्या पोटाला हात मारू नका, ही मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, लक्षात घ्या. अन्यथा ज्या नगरसेवकच्या इलाक्यामध्ये जे असे होतात ना, त्यांच्या घरावर पण मोर्चा आणायला आम्हाला वेळ नाही लागणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. मॅडम, काय सांगाल, आज महापालिकेकडून स्टॉल आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली, नेमकी कारवाई काय होती, काय सांगा? आम्हाला नोटीस पण नव्हती, सांगितलं पण नाही. मी नगरपालिकेचे ऑफिसर होते तिथे, त्यांना विचारलं की काय करतायत, ते चुपचाप राहिले. अहो साहेब सांगा, का आलं बुलडोजर सुद्धा लपून ठेवलेला, अचानक आणला आणि डायरेक्ट गाडी तोडायला घेतला. माझी आई गाडीवर बसली, तिच्या अंगावर बुलडोजर घेतला, माझ्या डोक्यावर बुलडोजर आलं त्यांचं. आम्हाला हातापाई केली आणि माझ्यावर हात उचलला गेलाय आणि एक मुलगा ओढून मला बाहेर फेकतोय, तिकडे तो व्हिडिओ आहे माझ्याजवळ. आम्हाला चुकीचे शब्द वापरले गेले आमच्यावर, एकदम घाण, माझ्यावर हात उचलला गेला. आणि तो नगरपालिकेचा मुलगा हिला सांगतो तुला बघून घेईल. तुला मी बघेल याचा अर्थ काय? मी घराच्या बाहेर आमची गाडी वाचवू नाही शकत का? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, तो माझ्या याच्यावर जातोय. उद्या उठून मला काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार?
मॅडम तुमच्या हातामध्ये एक बोर्ड आहे पंतप्रधान स्वनिधी योजना काय प्रकरण आहे आम्हाला बोर्ड कशाबाबत आहे हे काय बोर्ड आहे म्हणजे लोन दिलंय याच्यावरून मला की तुम्ही बिझनेस धंदा चालू करू शकता. गृहिणी ग्रुप दिलेला आहे, गाडी आहे. तरी सुद्धा आम्ही आता हे पे कसं करायचं? हे लोन कुठून मिळालेलं आहे हे बँकेतून मला नगरपालिकेतून हे दिलं गेलंय. नगरपालिकेच्या मला आम्ही घरी आता फोन हे लोन आलेला. फेडायचं कसं? हा मुलगा आहे आणि याच्या वडिलांना मरून 6 महिने झाले, हिच्या वडिलांना मरून 1 वर्ष झालंय. ही आहे माझ्यावर जिम्मेदारी आणि आहे 2 विधवा आहेत माझ्या घरात. आम्ही आता खाणार काय? आमचा रोजगारच होता. तुम्ही असं आमचा रोजगारच हिसकून घेणार, आम्ही घर चालवणार कस काय? आम्ही घर चालवणार कसे? म्हणजे आमचा 1-1 रुपया आम्ही आमच्या कामाने कमवतो, तो पण तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचा कमवून देत, तो पण मराठी माणसाला. आम्हाला आमचा हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे. मराठी माणसाने अजून किती दिवस पाया पडायचा? आम्ही वडापाव पण नाही विकू शकत का? त्याच्यासाठी पण आम्ही तुमच्या पाया पडायचा का? माझ्या आईने बुलडोजर आज जर तो चढला असता, लागली असती, पडली असती, रोज ही मरणाची. वडापाव विकण्यासाठी आम्हाला मरणाची रिस्क आहे आम्हाला आम्हाला. मृत्यूशी लढावं लागेल आमच्या एवढी हक्काचं रिस्क हे कोणत्याच करायला. बिझनेस मध्ये नसू शकते की तुम्हाला मरणाची काय risk. चुकीचं बिना करतोय पैशामध्ये आम्ही? किती illegal आम्ही धंदे बिना चालतात. पैशाची गोष्ट. आम्ही स्वच्छता ठेवतो, चांगली वस्तू वापरतो. पूर्ण मुंबई मधून वडापाव खायला येतात. ही काय चुकी करतोय आम्ही? 17 वर्षापासून आम्ही इकडे. 17 वर्ष झाले माझ्या आमच्या गाडीला. गाडीला आणि आजच का तोडायला आले ते? आज इलेक्शन झालं म्हणून तोडायला आले. इलेक्शनच्या आधी बराबर आमच्या घरी वोट मागायला यायचे, आमचे फेरीवाल्यांची मदत निवडणूक केला यायचे, आम्हाला सपोर्ट फेरीवाल्यांची करायचा. फेरीवाल्यांची निवडणूक झाली. तरी बघा, सुद्धा हा. आम्ही सर्वे मध्ये आम्ही लिगली आम्ही रजिस्टर आहोत. तर निवडणूक झाली आहे तर तेच कुठे आहेत जे निवडून आलेले आहे? कोणीच चेहरा दाखवायला आलं नाहीये. सगळे बोलायचे आम्ही तुमच्या सोबत उभे, मॅडम काही झालं तर सांगा आम्हाला. एक जण चेहरा दाखवायला आलं नाही. आम्ही गेलेलो आम्ही स्वतः आम्ही लढतोय. सकाळी अधिकाऱ्यांना पण आम्ही फोन केला सगळीकडे. कोणीच आलं नाही, response कोणीच आलं नाहीये. नाही. इलेक्शनच्या वेळेस बराबर सगळे आमच्या दारात येऊन उभे राहायचे आणि आज आमच्यावर वेळ आली तर एक जण उभा नाही राहिला आमच्या त्यांनी सोबत. आम्हाला कोणाला बोलवायचा मोकाच दिला नाही. आल्याबरोबर बुलडोजर झाडवलं. त्यांनी बुलडोजर लपून ठेवलेलं, आम्हाला न कळता त्यांनी आणलं आणि डायरेक्ट गाड्या तोडायला घेतल्या. काय सांगाल नेमकं काय झालं? गाडी डायरेक्ट बुलडोजर आला. मी उभा होतो, मी सामान काढायला घेतलं, मला सामान पण काढून नाही दिलंय. डायरेक्ट आले, बुलडोजर आला, डायरेक्ट सामान मला खेचाखेची केली आहे पोलिसावाल्यांनी पण, आणि BMC वाले पण होते अधिकारी, त्यांनी पण खेचाखेची केली आहे, धक्का दिली आहे. सामान काढायला पण टाइम दिला नाहीये. आणि मी गाडी सरकवत होतो, गाडी मला सरकून पण दिली नाही. त्या लोकांनी धमकी देऊन मला थांबवलंय. महानगरपालिकेने कुठलीही सूचना किंवा नोटीस दिली होती का? नोटीस काहीच नव्हती दिली. गाडी हटाने को भी नहीं बोलते. काहीच नाही दिलेलं असं. गाडी हटा सकते थे आप लोग बोलते थे. रोजची पावती नेतात तरी गाडी तोडली. आज माझी 1.5 लाखाची गाडी कशी भरून निघेल? उद्या माझा धंदा याच्यावर आहे. उद्या मी पोट कसं भरणार आहे? माझी गाडी तुटली आहे आणि माझ्या घरात 4 माणसं अशी जाग्यावर आहेत, त्यांना कोण खायला देणार? आता हे गाडी तुटले, मी साधा टेबल लावू शकत नाही, ते कशी लावणार मी उद्या? हा माझा माल बालदूस झाला सगळ्या गोष्टीचा. काय मी करू या मालाचं? काय करणार? पैसे कोण देणार? मला तर पैसा, ही गाडी 1.5 लाखाची कोण बनवून देणार? उद्या मी काय करू? जर असं तुम्ही केलं तर तुम्ही बोलला असतात तर गाडी थांबवा, उद्या बंद करू नका. बंद करा तर बंद केली असती, पण असं तोडायचं नव्हतं. येऊन तुम्ही गाडी तुम्ही स्टॉल लावता तर इथे तुमच्याकडून वेगळी काही मागणी करत होते का पैशांची? नाही असं काही नाही. आम्ही देत पण नाही. का द्यायचा? आम्ही मराठी एकीकरणाची आम्ही एकीकडे आहे म्हणून आम्ही देत नाही कोणाला. पावती देतात ना 90 दर रुपये. महिन्याला रोजची पावती आहे. रोजची पावती घेतात आहे तर बस झाला ना. मराठी एकीकरणाची आम्ही समितीमध्ये आहेत, तर तुम्ही आम्हाला काही वेगळा नियम सांगणार काय? आणि लिगली काय आहे ते दाखवा ना. काही नोटीस नाही, काय नाही. नोटीस नाही, काय नाही. गुमस्ता लायसन बनवा, हे करा ते करा. लेडीज माझ्या पोराचा 100 रुपये घेतो ना पावती. हा मग तेच गाडी निकाल रहा है ऐसा तभी भी गाड़ी गाड़ी व्हिडिओ आहे. व्हिडिओ पण दाखव पाहिजे तर. व्हिडिओ आहे, व्हिडिओ दाखव त्याच्यात. व्हिडिओ आहे. कसं होणार आहे? ही भरून कशी काढणारी माझी पोकळी सगळी?